लातूरमध्ये पेट्रोल डिझेलचा तुटवडा आहे, त्याच पद्धतीने सीएनजी गॅस देखील मिळत नाही। अनेक ऑटो जे आहेत, ऑटो रिक्षा चालक जे आहेत ते सीएनजी वरती आपला जो आहे तो सगळा व्यवसाय करता, मात्र सीएनजीच मिळत नाही। काय सगळी परिस्थिती जाणून घेऊया। सीएनजी मिळते का नाही? काय झाले ती सकाळपासून बारीला थांबलेलो आहे, गाडी यायला दिवसभर पुन्हा मिळत नाही। एकदा आले की 2-3 तास इथं बारीलाच थांबावं लागतंय। तो थोडी अडचण निर्माण होईल त्या गोष्टीमध्ये, थोडं ह्याच्यावर पण लक्ष देऊ। पेट्रोल नाही, डिझेल नाही हे तर आहे, पण गॅसचा काय प्रॉब्लेम आहे? गॅसचा प्रॉब्लेम आता एलपीजी गाडी आहे माझ्याकडे। एलपीजी भेटणं झालं म्हणून घरी लावली, भाड्याने सीएनजी गाडी घेऊन चालवा लागलो। इथं सीएनजीचा पण प्रॉब्लेम यायला लागला। सीएनजी भेटणं झालं, मग आता भाड्याची गाडी कशी परवडेल? त्याच्यामुळे आता आम्हाला दिवस दिवस असं रांगेला थांबावं लागत आहे। बरं, या सगळ्याला कोण जबाबदार आहे असं वाटतंय तुम्हाला? आता आम्ही काय बोलू शकता त्याच्या? आम्हाला आणखीन वरून कस्टमर पैसे बी देत नाहीत बरोबर। चलवाला आम्ही असा दिवस काढायला लागला, भाडं निघणार त्याच्यात प्रॉब्लेम घ्या सीएनजीचा। मामा या, काय झाली परिस्थिती सांगा, काय सगळी परिस्थिती आहे सांगा। सीएनजी मिळते का आणि किती मिळाली? सीएनजी इथं 5-5 तास भेटत नाही, बारीला थांबावं लागतंय। आणि इथं 5 तास थांबल्यानंतर सगळे ऑटोवाल्याचे उदरनिर्माण जे आहे, जो थांबलेला आहे त्यांची रोजीरोटी, काही भाड्याचे ऑटो चालवत आहेत त्यांना ती भाडे देणं होत नाही काय, मग त्यांनी इथं 5-5 तास थांबल्यानंतर त्यांनी ऑटोचं भाडं कसं काढावं, आपलं घरचं उदरनिर्माण कसं करावं? तर ह्याच्याकडं शासनानं थोडं लक्ष देऊन जास्तीत जास्त सीएनजी इकडं वाटप करण्याचं प्रयत्न करावं। काय परिस्थिती आहे? सीएनजी भेटते का? कशासाठी आला तिथं? सीएनजी साठी आलात सर, भेटत नाही ना, काय सुद्धा भेटत नाही, सीएनजी भेटत नाही। किती तास झालं तुम्ही इथं, किती तास झालं इथं उभारला आता? काय म्हणता म्हणायले? इथं 10 वाजता आला सर। 10 वाजता येऊन बसलेला आहोत, सगळा कारोबार ढप। आता 2 वाजल्यात, कसं करायचं? तर एकूणच ही सगळी परिस्थिती आहे। मी पुन्हा एकदा या ठिकाणी रांगा दाखवतो। या ठिकाणी सीएनजी साठी देखील मोठ्या रांगा लागल्याचं पाहायला मिळतं। इथं ऑटो आहेत आणि या दुसऱ्या बाजूला जे आहे ते कार लागलेल्या आहेत, मोठ्या 4 व्हीलर आहेत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ते सीएनजी आता 2 दिवसापर्यंत उपलब्ध होता, मात्र 2 दिवसामध्ये लातूरमध्ये सीएनजी देखील उपलब्ध होत नाही, अशी सगळी परिस्थिती आहे। त्यामुळं मोठ्या प्रमाणात झुंबड जे आहे ते पेट्रोल पंपावरती आणि सीएनजी पंपावरती पाहायला मिळते। पुन्हा एकदा झुंबड दाखवतो। या दुसऱ्या बाजूला पेट्रोल आणि डिझेल साठीची झुंबड लागलेली आहे, तर या गाड्या दुसऱ्या सीएनजी मिळावं यासाठी सकाळपासूनच या रांगेमध्ये उभारलेल्या आहेत। त्यामुळं वाहनांच्या रांगा मोठ्या लातूरमध्ये पाहायला मिळतात। सीएनजी मिळत नाही, सीएनजीचा तुटवडा देखील पेट्रोल डिझेल याच्यासोबत पाहायला मिळतोय।